अहमदनगर येथील साई द्वारका सेवा ट्रस्ट आणि सावली संस्थेच्या पुढाकाराने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने दिव्यांग मुलांसाठी स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरामधील बंधन लॉन येथे आयोजित केलेल्या या मेळाव्यास मराठी चित्रपट अभिनेते भरत जाधव यांनी हजेरी लावत दिव्यांग मुलांच्या खेळामध्ये सहभाग घेतला. जगभरामध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा होत असताना शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आयोजनं केली जातात. विशेषतः मोठमोठ्या हॉटेल्स आणि मॉलमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने तरुण आणि तरुणींना आकर्षित करण्यासाठी आकर्षक सजावट केली जाते. अशा परिस्थितीमध्ये साई द्वारका सेवा ट्रस्टने दिव्यांगांचा विचार करत त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा विचार केला आणि व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने त्यांच्यासाठी स्नेह मेळाव्याचं आयोजन केलं. ही गोष्ट फारच सुखावणारी असल्याची प्रतिक्रिया अभिनेते भरत जाधव यांनी व्यक्त केली. निदान असा हा प्रेमाचा दिवस असेल आणि त्यात हा असा कार्यक्रम असेल तर त्याचा नक्कीच आम्हाला आनंद वाटतो. कारण प्रेम वाटल्यानं प्रेम वाढतं. मग ते प्रेम तुम्ही कुठे शोधताय? मग शोधताय तेव्हा अशा ठिकाणी जेव्हा आपण जाऊन शोधतो, जेव्हा पाहतो. धनुभाऊनी जो आज हा कार्यक्रम उपस्थित केला आहे, माझा लकीला जिथे शो होता नाटकाचा नगरमध्ये, आणि लकीली हाही कार्यक्रम म्हटल्यावर मी लगेच म्हणले येतो. कारण मग मला आवडली, कल्पनाच आवडली की आजच्या दिवशी येऊन त्या मुलांमध्ये मिक्स व्हायचं, टाईमपास करायचा, धमाल करायचं. तो दिवस त्यांनी पण एन्जॉय केला पाहिजे. आपण आपले दिवस करतोच की, पण ते दिवस एन्जॉय करत नाही असंही नाही आहे. पण एक कुठे तर ती नाळ पण जमणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की हे नाळ जुळवणं, हे धनुभाऊनी इतकं मोठं चांगलं दाखवलं धैर्य. आणि आज बघतो तर मला खूप बरं वाटलं. म्हणजे चांगल्या दिवशी चांगल्या कार्यक्रमाला उपस्थिती आहे याचा मला जास्त आनंद होतोय. एस9 मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात, अहमदनगर.